चला तर मंडळी, आज मी उपवास स्पेशल बटाटा चिवडा बनवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। त्यासाठी मी इथे 3 बटाटे व्यवस्थित असं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि ह्या तिन्ही बटाट्यांची अशा पद्धतीने साल काढून घ्यायची आहे। बटाट्यांची साल काढून घेतली की मी इथे चाकूच्या सहाय्याने अशा पद्धतीने पातळसर असे चिप्स काढून घेतलेले आहेत। तुम्ही किसणीमध्येही चिप्स काढू शकता। पाहू शकता मी इथे एकदम पातळसर असे चाकूच्या सहाय्याने चिप्स काढलेले आहेत। त्यानंतर हे जास्त जाडसरही नाहीत आणि जास्त पातळसरही नाहीत, पाहू शकता। त्यानंतर इथे 3-4 चिप्स हे एकावर एक ठेवून चाकूने अशा पद्धतीने एकदम जाडही न करता एकदम बारीक बारीक असे उभे काप करून घ्यायचे आहेत। सर्व चिप्सचे अशा पद्धतीने व्यवस्थित असे उभे काप करून घ्यायचे आहेत आणि केलेले उभे काप, बटाटा हा असाच ठेवला तर लगेच काळा पडू लागतो, त्यामुळे हे सर्व काप आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे आहेत। त्यानंतर हे सर्व काप करून झाले की हे बटाट्याचे उभे काप आपल्याला 5 ते 7 वेळा स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत, म्हणजे याच्यातील जो स्टार्च असतो तो निघून जाईल। पाहू शकता असं स्वच्छ असं पाणी येईपर्यंत आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। त्यानंतर सुती कपड्यावरती अशा पद्धतीने सर्व उभे काप हे पसरवून घ्यायचे आहेत आणि वरूनही सुती कपड्यानेच व्यवस्थित असं पूर्ण सुकेपर्यंत पुसून घ्यायचं आहे। त्यानंतर गरम तेलामध्ये हे सर्व उभे काप टाकून एकदम मीडियम गॅसवरती हे सर्व अशा पद्धतीनं तळून घ्यायचे आहेत। इथे फास्ट गॅस न करता मीडियम गॅसवरतीच व्यवस्थित असं हे तळून घ्यायचं आहे, म्हणजे याला कुरकुरीतपणा येतो। इथे अशा पद्धतीनं मी 2 ते 3 बॅचमध्ये हे सर्व 3 बटाट्याचे केलेले उभे काप तळून घेतलेले आहेत। पाहू शकता अशा पद्धतीनं गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। त्यानंतर मी त्यातीलच तेलामध्ये थोडे शेंगदाणेही तळून घेत आहे। पाहू शकता आपले शेंगदाणेही व्यवस्थित असे तळलेले आहेत। त्यानंतर इथे 1 कट केलेली मिरचीही मी तळून घेतलेली आहे। त्यानंतर हे सर्व त्यामध्ये मिक्स करून त्यामध्ये चवीनुसार मीठ, त्यानंतर बारीक केलेली पिठी साखर घालून व्यवस्थित असं हे मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे। पाहू शकता सेम आपल्याला हे बाजारामध्ये ज्याप्रमाणे बटाट्याचा चिवडा भेटतो त्याप्रमाणे आपला हा चिवडा बनून तयार आहे। एकदम साध्या सोप्या पद्धतीनं तयार आहे आपला कुरकुरीत असा बटाटा चिवडा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।